नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मी वैद्य हर्षवर्धन नामदास जाबेराव, श्री विश्वराज आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय जालना। मित्रांनो, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती घेत आहोत। त्याच अनुसारून तुम्ही सर्व लोकजण त्याचा उपयोग घेताय, त्याचा लाभ घेताय, याचा मला फार आनंद होतो। आणि सर्व हे सगळं उठाठेव म्हणजे काय की हा व्हिडिओचा वगैरे उठाठेव, त्याचबरोबर मेसेज, या सगळ्यांचं कारण एकच की आयुर्वेदाबद्दलची जी जनमानसांमध्ये जी भीती आहे ती भीती कमी होऊन सर्वांनीच आयुर्वेद हा अंगीकारावा, म्हणजेच की काय की त्याचा उपयोग सर्वांनीच घ्यावा, त्याचा लाभ प्रत्येकानेच घ्यावा, यासाठीच हा सगळा खटाटो। बघा मित्रांनो, आता मागच्या वेळेला आपण जे बोललेलोच आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण दमा म्हणजेच की काय हिवाळा व दमा रोग या रोगांच्या, तसंच की ॲलर्जी बद्दलचे ॲलर्जीचे जे रुग्ण आहेत याबद्दलचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली आहे। बघा मित्रांनो, त्याच विषयाचं अनुसरून आजचा एक थोडासा विषय की काय की गरम पाणी व आंघोळ, तर याबद्दल मित्रांनो आपण आज थोडक्यामध्ये जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, हिवाळा म्हटलं तरी काय की प्रत्येकालाच हवाहवासा वाटणारा ऋतू। या ऋतूमध्ये जर म्हणायला गेलं तर तुम्ही म्हणसाल मित्र आता हे काय नवीनच की आता गरम पाण्याचे आपल्या शरीरावरती कुठे दुष्परिणाम होतात, तर यामध्ये काय नवीन। तर बघा मित्रांनो, आपण आज त्याबद्दल जाणून घेऊया थोडक्यामध्ये। तर बघा मित्रांनो, हिवाळा जर म्हणायला गेलं तर सर्वांनाच हवाहवासा वाटणारा गारवा, त्याचबरोबर गुलाबी थंडी, त्याचबरोबर लगेच डोळ्यासमोर येणारी काय की घोळका करून शहरांमध्ये तर आजकाल बघायला मिळत नाही, पण खेड्यापाड्यांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आवर्जून या ठिकाणी की घोळका करून मधोमध शेकोट्या पेटवणं, त्याचबरोबर अंगावरती जे मफलर्स आहेत, स्वेटर्स आहेत याचा वापर करणे, त्याचबरोबर अंगावर पांघरून घेऊन बरेच वेळ म्हणजे ढेर सारा वेळ झोपून राहणं, लवकर न उठणं, ह्या इत्यादी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आठवायला लागतात। आणि जे की करून आपल्याला काय की या थंडीपासून बचाव करण्यासाठी जे सगळे उपयोग आहेत आणि त्याच अनुसरून आणि सर्वात जास्त जर उपयोग केला जातो या ठिकाणी तर कुठला, तर आंघोळीसाठी जे आहे की आपण ते अति कडक व अति गरम पाणी जे आहे ते वापरायला लागतो। बघा मित्रांनो, याचे आपल्या शरीरावर, आरोग्यावर, तसेच की आपल्या त्वचेवर जे आहेत की ते विपरीत परिणाम दिसायला लागतात किंवा त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला दिसायला लागतात। बघा मित्रांनो, याच कारणामुळे काय की आपल्याला बऱ्याचशा आजारांना देखील सामोरे जायचं काम पडू शकतं किंवा बऱ्याच लोकांना यांना सामोरं जावं लागतं। तर मित्रांनो बघा, आज त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात की आपल्या शरीरावरती, आपल्या आरोग्यावरती म्हणजे कुठल्या प्रकारचे परिणाम किंवा दुष्परिणाम आपल्या शरीरावर घडतात, याबद्दल आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, प्रथमतः जर म्हणायला जर गेलं तर त्वचेची समस्या। सर्वप्रथम म्हणजे काय की गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचेची जी आहे की नुकसान व्हायला लागते। तर आता तुम्ही म्हणाल त्वचेचे नुकसान कसे होते, तर बघा मित्रांनो, त्याबद्दल आपण जाणूयात की ज्या वेळेला आपण सतत गरम पाण्याने ज्या वेळेला आपण आंघोळ करतो त्यावेळेला काय होतं की आपली त्वचा जी आहे की कोरडी पडायला लागते, की जेणेकरून आपल्या शरीरातला जो ओलावा जो आहे किंवा आपल्या त्वचेतला जो ओलावा आहे तो हिरावला जातो। आणि त्याचमुळे काय होतं, तीव्र प्रकारची कंडू म्हणजेच की काय खाज येण्याची समस्या देखील आपल्या गरम पाण्याच्या आंघोळीमुळे आपल्याला उद्भवू शकते। तसेच मित्रांनो की गरम पाण्यामुळे चेहऱ्याची व त्वचेची जी चमक आहे म्हणजेच की चमक जी आहे ती कमी होऊन जाते। तसेच बघा मित्रांनो की अति व सतत गरम पाण्याचा जो आंघोळीसाठी आपण जर उपयोग जर केला तर यामध्ये या कारणांमुळे चेहऱ्यावरती म्हणा, शरीरावरती म्हणा आपल्या की रिंकल्स पडायला लागतात। रिंकल्स म्हणजेच की काय की बाबा सुरकुत्या, म्हणजेच की काय की वृद्धापकाळ, म्हणजेच की काय वृद्धत्व जे आहे ते लवकर येते। आणि त्याच कारणांमुळे की बऱ्याचशा लोकांना जे त्वचेच्या समस्या आहेत त्या उद्भवायला लागतात। बघा मित्रांनो, अजून तसेच गरम पाण्यामुळे काय होतं की केसांचे जे मूळ आहेत ते केसांचे मूळ जे देखील आपले कमकुवत व्हायला लागतात आणि केसांचे बरेचसे नुकसान यामुळे व्हायला लागते। म्हणजेच की काय यामध्ये आपल्या डोक्यामध्ये कोंडा व्हायला लागतो, कारण की केसांची त्वचा म्हणजे डोक्याची त्वचा देखील आपली कोरडी पडायला लागते व त्याच कारणामुळे ती वृक्ष होऊन आपल्या डोक्यामध्ये कोंडा वगैरे निर्माण होतो व त्याच कारणामुळे आपल्याला केस गळते, खालित्य म्हणजेच की खालित्य, त्याचबरोबर पालित्य, याला देखील आपल्याला समोर जायचं काम, याला देखील आपल्याला समोर जावं लागतं। आता मित्रांनो की सर्वप्रथम तर काय तुम्ही आंघोळीसाठी देखील यामध्ये जो आहे की गरम पाण्याचा उपयोग वगैरे करू नये आणि इतर कारणांबद्दल देखील आपण अजून थोडक्यामध्ये जाणूयात। त्वचेवरती अजून कुठल्या प्रकारचे परिणाम यामध्ये दिसू शकतात त्याबद्दल देखील आपण जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, त्वचेचा संसर्ग, त्याचबरोबर की काय संसर्ग म्हणजे काय की ॲलर्जी ही कुठल्या पद्धतीने होऊ शकते ह्या गरम पाण्यामुळे, याबद्दल आपण जाणूयात। त्वचेचा संसर्ग आणि ॲलर्जीचा धोका देखील गरम पाण्याने आपल्या शरीरावरती किंवा आरोग्यावरती आपल्याला नक्कीच दिसायला लागतो। गरम पाण्याच्या अतिवापरामुळे किंवा नेहमीच आंघोळीसाठी गरम पाण्याचा जो आपण उपयोग करतो त्यामुळे काय होतं की शरीरामध्ये असलेला नैसर्गिक जो ओलावा असतो, म्हणजेच की त्वचेचा जो नैसर्गिक ओलावा असतो तो हिरावला जातो आणि तो कमी होतो गरम पाण्यामुळे। आणि याच कारणांमुळे त्वचेला खाज येते, म्हणजे की मी जसं पहिले सांगितलंय याच कारणांमुळे आपल्या त्वचेला कंडू म्हणजेच की काय खाजी निर्माण होते व खाजीची समस्या आपल्याला उद्भवू शकतात। बघा मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की प्रजनन संस्थेवर आता याचा कसा विपरीत परिणाम होऊ शकतो। बघा मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना की प्रजनन संस्थेच्या ऑलरेडी त्यांना बऱ्याचशा प्रॉब्लेम्सचा सामोरं जावं लागतं। सर्वांनाच नव्हे, बरेचसे कपल्स आहेत, त्याचबरोबर बरेचसे स्त्री पुरुष आहेत ज्यांना की आपल्याला प्रजनन संस्थेच्या रिलेटेड त्रास व्हायला लागतात किंवा त्याबद्दल त्यांना म्हणजे बरेचसे त्रास होतात। त्यावेळेला आपण आवर्जून त्यांना गरम पाण्याचा उपयोग जो आहे तो की बंद करायला सांगतो। पोटामधनं पिण्याचं जास्त प्रमाण म्हणा किंवा कडकडीत अंगावरती गरम घेण्याचे पाणी जे आहे त्यासाठी आपण म्हणजे आयुर्वेदामध्ये तर त्याला निषेध सांगितलेला आहे। बघा मित्रांनो, बऱ्याच लोकांना बाथटबमध्ये वारंवार बसण्याची म्हणजेच काय तासोन तास बसून राहण्याची त्यांना म्हणजे बऱ्याच लोकांना सवय असते, बऱ्याच लोकांना आवड देखील असते। पण जर तज्ञांच्या मतानुसार जर बघण्यात जर गेलं
तर कमीत कमी किमान म्हणजे 30 मिनिटाच्या पेक्षा जास्त काळ ही जे की आहे आंघोळीला लावणे म्हणजेच की काय गरम पाण्याची आंघोळ किंवा टबमध्ये बसणे हे केले म्हणजेच की काय शरीरावर घातक त्याचे परिणाम दिसायला लागतात. तर त्याचमधले प्रामुख्याने म्हणजे काय की मानवाच्या प्रजनन क्षमतेवर याचे दुष्परिणाम किंवा त्याचे प्रतिकूल परिणाम हे नक्कीच त्यावरती घडतात. तर त्याच कारणाने देखील तुम्ही गरम पाण्याचा उपयोग जो आहे अतिप्रमाणामध्ये टाळावा. उष्णजल तुम्ही कोमट पाणी थंडीच्या दिवसामध्ये ज्याला थंड पाणी सहन होत नाही स्नानासाठी वगैरे आंघोळीसाठी तर त्यावेळेला तुम्ही नक्कीच उष्णजल जे आहे तुम्ही ते वापरू शकता. या ठिकाणी अति कोमट पाणी अति गरम पाणी तुम्ही नक्कीच मित्रांनो या ठिकाणी वापरू नये. बघा मित्रांनो यानंतर काय की तुम्ही म्हणा आता हे कसं काय शक्य, पण बघा मित्रांनो हे पण देखील तितकंच सत्य आहे की आळशीपणा म्हणजेच की काय लेझिनेस हा देखील आपला वाढायला लागतो किंवा वाढीस लागतो. तर आता हे कसे, तर तुम्ही स्वतः देखील याचा अनुभव घेऊ शकता. बघा मित्रांनो ज्यावेळेला आपण थंड पाण्याने आंघोळ करतो म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणा ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणा तर त्या ठिकाणी बघा की एक तुम्हाला चंचलता निर्माण व्हायला लागते, एक मन प्रसन्न वाटतं. पण त्याच विपरीत गरम पाणी जर तुम्ही अंगावर घ्यायला गेले मित्रांनो तर बघा तुम्हाला एक आळस येणार. लहान मुलांचं देखील तुम्ही बघितलं असेल की गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर किंवा त्यांची स्नान केल्यानंतर जर तुम्ही त्यांना बेडवर टाकलं झोक्यामध्ये वगैरे टाकलं तर त्यांना लगेच झोप लागून जाते, पटकन ते झोपेस जातात. त्याचप्रमाणे बघा तुम्ही सर्वजण याचा अनुभव नक्कीच आवर्जून घेऊ शकता की गरम पाण्यामुळे काय होतं की सर्वप्रथम तर आपल्या गरम पाण्याकारणाने की आपल्या शरीरातील ऊर्जा जी आहे ती ऊर्जेची पातळी जी आहे की ती कमी करतं गरम पाणी. आणि या ऊर्जेची पातळी कमी केल्या कारणाने माणसामध्ये आळस हा ऑटोमॅटिकच जाणवायला लागतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो की काय की तुम्ही आवर्जून बघा की गरम पाण्याने स्नान केल्यानंतर आपल्याला एखादी डुलकी हवीशी वाटते किंवा एखादी डुलकी नक्कीच आपल्याला घ्यावीशी वाटते. चला आजकाल आता धावत्या युगामध्ये किंवा धावपळीच्या युगामध्ये आपल्याकडनं त्याच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही, पण तुम्ही आवर्जून याचा एक अनुभव तुम्ही नक्कीच घेऊ शकता की तुम्ही गरम पाण्याने कोमट पाण्याने ज्या वेळेला आंघोळ कराल, कोमटपेक्षा गरम पाण्याने ज्यावेळेला तुम्ही आंघोळ कराल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच एखादी डुलकी किंवा एखादी विश्रांती घ्यावीशी तुम्हाला नक्कीच वाटणार. तर याचे कारण हेच की गरम पाण्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा असते त्या ऊर्जेची पातळी नक्कीच कमी होते. हे तर झाले बघा मित्रांनो गरम पाण्याचे दुष्परिणाम म्हणजे आंघोळीसाठी वापरणाऱ्या गरम पाण्याचे दुष्परिणाम. या व्यतिरिक्त देखील बघा मित्रांनो तुम्हाला अजून पण कुठल्या समस्या असतील किंवा अजून कुठल्या विषयाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता असेल किंवा आवड असेल तर तुम्ही नक्कीच मला माझ्या नंबरवर संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 9049999311. हा नंबर बंद आढळलास किंवा काही प्रॉब्लेम वाटलास माझा दुसरा नंबर आहे 9263 मित्रांनो यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच डिप्रेशन म्हणजेच की काय नैराश्य याबद्दल आपण या अगोदर देखील व्हिडिओ बनवलेले आहेत. तरी देखील अजून एक थोडीशी नवीन माहिती व आयुर्वेद व नैराश्य याबद्दल आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.